आज श्रीरामांच्या कुंडात वेगळंच काहीतरी बघायला भेटलं. ते कसं तर चला पुढे बघू. तर जय शिवराय भावांनो, कसं काय स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये. आपल्याला एका भावाची कमेंट आली की तू डोंगरगणला जा, तर तिकडेच निघालोय भावांनो. मी आलो भाऊ एकदाच जवळ जवळ. नगर पासून नाही म्हणलं तरी 20-25 किलोमीटरच्या अंतरावरती तर आहेच. सिटीकडे गाड्यांचं ट्रॉफिक, गावाकडे मेंढ्यांचं ट्रॉफिक. हे सगळं बघून आम्ही पोहोचलो रामेश्वरला भावांनो. डोंगरगणला बाबांनी 10 रुपयांची पावती फाडली. मग निघालो खाली रामेश्वर महादेवांचं दर्शन घेण्यासाठी. असं म्हटलं जातं की या शिवलिंगाची स्थापना आहे ना, जेव्हा श्रीराम वनवासात होते का तेव्हा केलेली, आणि त्या काळाचं हे मंदिर आहे भावांनो. आतापर्यंत नुसतं ऐकलंच होतं की जिथं लात मारीन तिथं पाणी काढीन, पण प्रभू श्रीरामांनी वनवासात असताना इथं एक बाण मारून पाणी काढलेलं आहे, ती देखील जिवंत पाणी. आणि याची माहिती जर तुम्हाला आणखीन काही वेगळ्या पद्धतीने माहिती असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा. हे काय नंदी महाराजांचे कान भरितोय काय ना भाऊ, याचं यालाच माहिती. आता घ्या सगळ्यांनी मिळून रामेश्वर महाराजांचे दर्शन, आणि कमेंट बॉक्स मध्ये एकदा हर हर महादेव तर झालंच पाहिजे. कोणाची चूक भल न होण्यासाठी ना भावांनो इथं मॅप दिलेला आहे. मग त्यांना कशाचा पाठलाग करीत आहे ना, इकडे दत्त महाराजांच्या मंदिरात आलो तिथं दर्शन घेऊन टाकलं. आता म्हणलं चला लई शिड्या चढायच्या आणि पुढे बी जायचं, आपल्याला बघायचं पुढे काय आहे काय नाही. आता भावांनो इकडे पलीकडे आहे ना सीताची नाणी, आणि मग तुम्हाला तर माहिती आहे आता पार्ट 2 साठी फॉलो करा.